सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी खुशखबर आहे. 1 मार्च 2025 पासून महागाई भत्ता 56% होणार आहे. या वाढीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारात 8,000 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ महागाईच्या प्रभावाला तोंड देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी करण्यात आलेली आहे. महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा एक भाग असतो, जो महागाईच्या प्रभावाला समतोल ठेवण्यासाठी दिला जातो. डी-ए प्रत्येक 6 महिन्यांनी सुधारित केला जातो. तो प्रत्येक उपभोक्ता मूल्य निर्देशांक CPI-IW वर आधारित असतो. महागाईपासून संरक्षण वाढत्या किमतीच्या प्रभावाला समतोल ठेवतो. आर्थिक स्थैर्य कर्मचारी आणि पेन्शनर्सना त्यांचे जीवनमान टिकवून ठेवण्यास मदत करतो. खर्चशक्ती वाढते. जास्त पगारामुळे बाजारातील मागणी वाढते. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळते. डी-ए वाढीचा सरळ परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. महागाई भत्त्याप्रमाणेच पेन्शनर्सना महागाई सवलत दिली जाते. ही डी-आर देखील आता 56% होणार आहे. त्यामुळे पेन्शनर्सनाही आर्थिक फायदा होणार आहे. डी-ए वाढीचे फायदे: किमान पेन्शन: सध्या किमान पेन्शन 9,000 आहे. डी-आर वाढल्याने यात वाढ होईल. जास्तीत जास्त पेन्शन: ज्याची पेन्शन जास्त आहे त्यांनाही डी-आर अंतर्गत फायदा होईल.